आज होता माझा बड्डे, तर म्हटलं काहीतरी गोडाचं नवीन झालं पाहिजे. खूप दिवस झालं काय शेंगदाण्याच्या पोळ्या पण बनवल्या नव्हत्या, म्हणून म्हटलं चला, मला पण तोंड आलं आहे त्यामुळे जास्त तिखट काहीच चालत नाही. मग थोडीशी वेलची पण मिक्सरला फिरवून काढली होती बघा, साखर टाकून भाजून काढायची. असं कुटायला तर थोडी बारीक होत नाही पाहिजे तशी. मग नंतर माझ्या बाळानं ह्या केली देवपूजा. मग त्याचं झालं का नंतर अनुष्काला पण करायची होती. तर त्याला फटाकडे आवडते, त्यामुळं तो म्हणत होता मम्मीला आणि दिदीला सांगा ना हो मला फटाक्या द्यायला. 12 महिने म्हटलं तरी तो वाजवतोय बघा. मग पुन्हा बसली अनुबाई देवपूजा करायला, कारण बालसंस्कारला त्यांना माळ जपायची सवय लागली. त्यामुळं मग आमच्याकडे नव्हती, मग आणले. तर अनुष्का रोज सकाळी संध्याकाळी माळ जपत असते. बालसंस्कारमध्ये मुलांना स्वामींचं ते सगळं सांगतात महत्त्व काय काय. म्हणून म्हटलं शेतातून आणलेल्या वांग्याची भाजी बनवूया. भरून बनवलेली वांग्याची भाजी खूप आवडते बघा. जास्त काही तिखट टाकलं नव्हतं, थोडंच टाकलं होतं. मग अगोदर खिडकी वांगे आहेत का बघून छान चिरून घेतली. मग थोडीशी चटणी टाकून मसाला भरून घेतला. मग शेंगदाण्याच्या पोळीसाठी लागणारं वाटण पण तयार करून घेतलं आणि गूळ पण छान आणला आहे बघा. जिथून बनवतात तिथूनच आणले. आपण दुकानात आणलेलं टेस्ट वेगळाच असतो आणि तिथला खायला खूप छान लागतो. जेवण केलं का आम्ही रोज खातो आहे. छोट्या छोट्या पण ते आणले होते, पण ते भेटले नाहीत म्हणून असं 2 किलो आणलं होतं. आणि शेंगदाण्याच्या पोळ्या पण खूप टेस्टी झाल्या होत्या बघा, मुलांना तर खूप आवडल्या. आपण पुरणपोळी कसं करतो आहे तशाच पद्धतीने बनवतो आहे आम्ही. तुमच्याकडे बनवतात का मला कमेंटमध्ये सांगा. आणि खायला पण खूप आवडतात. 4-5 दिवस तरी म्हणजे पोळीला काय होत नाही, म्हणजे असं पसरून ठेवायच्या, खूप दिवस टिकतात. आमच्याकडे प्रवासाला चालले का अशा बनवून घेऊन जातात भरपूर. मस्त अशा झाल्या होत्या बघा पुरणपोळ्या. मुलं काय बाहेर बसून अशी एन्जॉय करत होते. मग असं भरून वांगं केलं होतं. कसं केलं आहे मला कमेंटमध्ये सांगा. असंच मला आवडते बघा वांग्याची भाजी, मुलं पण माझ्या आवडीनं खातात. मग त्यांनी जेवण वगैरे केलं आणि मस्त बाहेर बसले होते अभ्यास करत दोघंजण. आणि तिथेही तिचा अभ्यास घेते, त्यामुळे मला काही एवढं टेन्शन नाही. केसात खूप कोंडा झाला होता, तर अनुष्काला आम्ही लावला होता लिंबूचा रस काढून टाकायचा. फक्त सालच मिक्सरला थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि लावायचं. अनुष्काच्या डोक्यात 80% कमी झाला आहे बघा. म्हणून म्हटले अनुष्का लावती मम्मी. माझ्या पण डोक्यात खूप दिवस झाला, खूप शॅम्पू वगैरे वापरले पण काही कमीच होत नव्हतं, म्हणून लावून घेतलं. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.